वेलकम टू माइंडनेस पॉडकास्ट. नमस्कार मित्रांनो. आजचा विषय खूपच इंटरेस्टिंग आणि ट्रेंडिंग आहे. आज आपण बोलणार आहोत साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात चर्चित असलेल्या जोडीबद्दल, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चांबद्दल. हाय कोमल आणि हॅलो सगळ्यांना. खरंच या दोघांच्या रिलेशनशिप आणि लग्नाच्या अफवा गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत आहेत. फॅन्स तर खूप एक्साइटेड असतात या विषयावर. आर्यन, तुला आठवतं का हे दोघं एकत्र पहिल्यांदा कुठल्या चित्रपटात दिसले? हो, नक्की. ते दोघं पहिल्यांदा एकत्र दिसले गीता गोविंदममध्ये. त्या चित्रपटात त्यांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली. रोमॅन्टिक सीन्स, एक्सप्रेशन्स सगळंच नॅचरल वाटत होतं. बरोबर. आणि त्यानंतर डिअर कॉम्रेडमध्येही त्यांनी एकत्र काम केलं. त्या चित्रपटात त्यांचं बॉन्डिंग अजून जास्त स्ट्रॉंग वाटलं. हो, फॅन्स म्हणतात की त्यांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री इतकी स्ट्रॉंग आहे कारण ऑफ स्क्रीन देखील त्यांचं बॉन्ड खूप चांगलं आहे. पहा, ऑफिशियली त्यांनी कधीच रिलेशनशिप कन्फर्म केलं नाही, पण इंटरव्ह्यूजमध्ये एकमेकांबद्दल बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल खूप काही सांगून जाते. हो, आणि वेकेशन्सचे फोटो, एअरपोर्ट साइटिंग्स हे सगळं पाहून फॅन्स लगेच कन्क्लुजन काढतात की काहीतरी स्पेशल आहे. पण मला एक गोष्ट आवडते, त्यांनी कधीही अननेसेसरी पब्लिसिटी स्टंट केला नाही. दोघेही आपापल्या करिअरवर फोकस करताना दिसतात. काही वेळा न्यूज पोर्टल्सवर अशीही बातमी आली होती की त्यांच्या कुटुंबांनी एकमेकांना भेट घेतलीये. हो, पण त्यावर त्यांनी कोणतेही ऑफिशियल कन्फर्मेशन दिलेली नाही. मला वाटतं सेलिब्रिटीजसुद्धा त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल प्रायव्हसी ठेवू इच्छितात. ॲब्सोल्युटली. लग्न हा खूप पर्सनल डिसिजन असतो. फॅन्स कितीही एक्सायटेड असले तरी शेवटी तो त्यांचा निर्णय आहे. चल कोमल, इमॅजिन करूया, जर त्यांचं लग्न झालं तर कसं असेल? ओह, साऊथ स्टाईल ग्रँड वेडिंग, ट्रेडिशनल आउटफिट्स, टेम्पल सेरेमनी, क्लोज फ्रेंड्स अँड फॅमिली. खूप सुंदर असेल. हो, आणि सोशल मीडियावर तर लिटरली इंटरनेट ब्रेक होईल. फॅन्स हॅशटॅग्स ट्रेंड करतील. मला वाटतं ते सिम्पल पण एलिगंट सेरेमनी ठेवतील. दोघांचं पर्सनॅलिटी तसंच आहे, ग्राउंडेड आणि सिम्पल. लोकांना एक प्रश्न पडतो, लग्न झाल्यावर त्यांच्या करिअरवर परिणाम होईल का? माझ्या मते नाही. आजच्या काळात मॅरेज म्हणजे करिअर एंड नाही, उलट इमोशनल स्टेबिलिटी मिळते. करेक्ट. आणि दोघेही टॅलेंटेड आहेत. पुष्पा द राईज नंतर रश्मिकाची पॉप्युलॅरिटी खूप वाढली आहे. हो, आणि विजयने सुद्धा पॅन इंडिया लेवलवर काम केलं आहे. दोघेही इंडिपेंडेंट सक्सेसफुल आहेत. फॅन्स खूप प्रोटेक्टिव्ह असतात. काहींना ही जोडी खूप आवडते, तर काहींना वेगवेगळे ऑपिनियन्स असतात. पण शेवटी लव्ह आणि रिस्पेक्ट महत्त्वाचं आहे. जर ते एकमेकांसोबत हॅपी असतील तर फॅन्सने सपोर्ट करायला हवं. सेलिब्रिटी लाईफमध्ये रूमर्स खूप कॉमन असतात. हो, एखादा फोटो, एखादा स्टेटमेंट आणि लगेच हेडलाईन्स तयार होतात. पण मला वाटतं त्यांनी सायलेन्स मेंटेन करून मॅच्युरिटी दाखवली आहे. आर्यन, मला त्यांच्या बॉन्डमधली एक गोष्ट आवडते. ते एकमेकांचा पब्लिकली खूप रिस्पेक्ट करतात. हो, इंटरव्ह्यूजमध्ये विजयने नेहमी रश्मिकाच्या टॅलेंटची प्रशंसा केली आहे. आणि रश्मिकासुद्धा त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलते. दॅट्स अ साइन ऑफ स्ट्रॉंग फ्रेंडशिप ॲट लीस्ट. फ्युचरमध्ये काय होईल हे फक्त त्यांनाच माहीत आहे. पण कोमल, आता तर मोठी बातमी आली आहे. हो आर्यन, 26 फेब्रुवारी 2026 रोजी रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी अधिकृतपणे लग्न केल्याची बातमी समोर आली आहे. ॲब्सल्युटली. फॅन्स ज्या क्षणाची वाट पाहत होते तो अखेर आला. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. हो, रिपोर्ट्सनुसार त्यांचा वेडिंग सेरेमनी खूप एलिगंट आणि ट्रेडिशनल पद्धतीने पार पडला. क्लोज फॅमिली मेंबर्स आणि जवळचे मित्र यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. साऊथ इंडियन ट्रेडिशनल अटायर, फुलांनी सजलेला मांडव, मंदिरातील शांत वातावरण, सगळं खूप सुंदर आणि ग्रेसफुल होतं असं सांगितलं जातं. फॅन्ससाठी हा खूप इमोशनल आणि आनंदाचा क्षण आहे. त्यांच्या ऑन स्क्रीन केमिस्ट्रीपासून रिअल लाईफ जर्नीपर्यंत हा प्रवास खूप स्पेशल आहे. हो, माइंडनेस्ट पॉडकास्टकडून आम्ही दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा देतो. हो, रश्मिका आणि विजय, तुमच्या आयुष्यात प्रेम, आनंद, यश आणि समाधान कायम नांदो. तुमचा बॉन्ड आणखी मजबूत होवो आणि तुम्ही दोघेही करिअर आणि पर्सनल लाईफ दोन्हीमध्ये प्रगती करत राहा. हॅपी मॅरिड लाईफ टू द ब्युटिफुल कपल. मित्रांनो, आज आपण त्यांच्या लग्नाच्या चर्चांपासून ते अधिकृत विवाहापर्यंतचा प्रवास जाणून घेतला. हो,
आणि पुन्हा एकदा हे लक्षात ठेवा, सेलिब्रिटीजसुद्धा माणसं आहेत. त्यांच्या आनंदात सहभागी होऊया आणि त्यांना सकारात्मक शुभेच्छा देऊया. जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. Until next time, stay curious, stay kind.